गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। आपल्या सर्वांचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो। सर्वांना विनंती करतो, आता आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहोत। त्यांनी नुकताच श्रेयची पदवी संपादन केलेली आहे, त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ त्यांचं हार्दिक अभिनंदन करत आहोत। गणपतीची प्रतिमा घेऊन त्यांचं अभिनंदन करायचं आहे। त्याचबरोबर त्यांचा श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। विजयची पाकळ आणि नंतराम धुरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन सन्मानित व्यक्तींचा सत्कार करायचा आहे। गावदेवींच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो। त्याचबरोबर 20वा मागी गणेश उत्सव या उत्सवानिमित्त आपण सर्वजण गावातील ज्येष्ठ, माझ्या माता माऊली, भगिनी, युवा युवती आपण सर्वजण या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी राहून मला वाटतं हा 20वा जो साजरा करत आहात आणि हा साजरा करत असताना मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते की मला वाटतं काहीतरी 4था आणि 5वा मागी गणेश उत्सव होता आणि आम्ही त्यावेळेला लहान होतो। गणेशनगर गावामध्ये आमचं ये जा असायचं, कारण आमच्या आत्या, मावशी, मामा सगळे इकडचेच असल्यामुळे मला वाटतं ही जी ज्येष्ठ मंडळी ह्या ठिकाणी जे बसले त्यावेळेला त्यांना पाहायचो की हा संपूर्ण जो गाडा आहे मागी गणेश उत्सव असेल किंवा गावाचा ते चालवत असायचे आणि त्याच्या पाठीमागे ही परंपरा घेत हा युवा वर्ग चालवतो। मला वाटतं या गावामध्ये एकीची नांदी आहे, तर एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी जाऊन जाऊ द्या, कारण ही जे 20वा आहे मला वाटतं या ठिकाणी चव्हाण बाबा सुद्धा आहेत, या ठिकाणी खोपरे साहेब सुद्धा आहेत, मला वाटतं आपले नवीन अध्यक्ष या ठिकाणी बैकर सर सुद्धा आहेत। आपण सर्वजण म्हणजे ज्या वेळेला मी या ठिकाणी माझा ज्यावेळेला सत्कार केला आणि सत्कार करत असताना सांगितलं की चार्टर्ड अकाउंटंट झालो, तुम्ही सर्वजण ह्या गोष्टीला पूर्ण न्याय देण्यासाठी किंवा ह्या गोष्टीच्या समर्थनात असाल की शिक्षण किती महत्वाचं आहे, तर मला वाटतं या ठिकाणी मीच डिक्लेअर करतो की ही पदवी घेण्यासाठी मला 1-2 वर्ष नाही तब्बल 7 वर्ष लागली, म्हणून मी मिळवू शकलो। या ठिकाणी हे मांडत असताना अतिशय आनंद होतो की 20वा मागी गणेश उत्सव आपण साजरा करत आहात। साजरा करत असताना हा असेच ही परंपरा पुढे चालत राहू ही मी सर्वांना शुभेच्छा देईन। आणि ह्या गणेश उत्सवानिमित्त आपण सर्वजण, मला याची खात्री होती की मी ज्या वेळेला आमचे दुरे म्हणजे माझे भाऊजी त्याचबरोबर बैकर यांच्या सर्वांसमोर बोलत असताना मला खात्री होती की आपण गाव या ठिकाणी 100% उपस्थित राहणार आहे। तो पर्याय म्हणजे मानवी पाया सक्षम करण्याचा पर्याय जो आहे हा गाव विकास चळवळीमध्ये आम्ही पेरण्याचा प्रयत्न करतो। आता मानवी पाया म्हणजे काय, तर गावामध्ये उच्च शिक्षण घेणारे शिक्षित पिढी घडली पाहिजे,
जर एक कुटुंब घडलं गावामध्ये उच्च शिक्षण घेणारं घडलं तर मला तुम्ही सांगा त्या कुटुंबाचं सुद्धा कल्याण होईल आणि तो कुटुंब तो मुलगा जर गावाने मला शिक्षण दिलंय किंवा कुटुंबाने मला जर शिक्षण दिलं तर खऱ्या अर्थानं गावाला पाहिल्याशिवाय राहणार नाही. जे समाजाची अटॅचमेंट आहे, समाजातले अनेक उपक्रम पाहतात आणि त्यातलाच हा उपक्रम आपण आपल्या गावामध्ये घेतला. शेवटी या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देत असताना मला वाटतं आपण कधीतरी माझ्या सर्व या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी बसलेत, माता माऊली बसलेत, युवा वर्ग सुद्धा बसलाय. तर एक वाक्य मी या ठिकाणी नोंदवतो, तो म्हणजे आमच्या ज्येष्ठ मंडळींच्या चव्हाण बाबा आपल्या सर्वांच्या तोंडातून कधीतरी यायचं वाक्य. ज्यावेळेला आम्ही लहान असायचो, 8वी 9वी मध्ये असायचो, त्यावेळेला त्यांच्या तोंडातून असं वाक्य यायचं. कुठलं वाक्य यायचं की बाबा आम्ही नाही शिकलो तुम्ही तरी शिका. मला वाटतं हे त्यांचं वाक्य असायचे की बाबा आम्ही नाही शिकलो तुम्ही तरी शिका. तर मला वाटतं आंबेडकर सांगताना ते काय सांगतात की आम्हाला शिक्षणाची संधी तेवढी उपलब्ध नव्हती, परंतु आम्ही आता काबाड कष्ट करतोय. तुम्हाला काय करतोय, 2 वेळचं जेवणाचे पैसे बाजूला काढून शिक्षणासाठी खर्च करतोय. मुंबई सारख्या ठिकाणी राहून ट्रेन मध्ये प्रवास करतोय, तो पण कशा पद्धतीने करतोय की लटकत करतोय. आणि अशा पद्धतीत तुम्हाला शिकवत असेल तर मला वाटतं त्यांचं त्यावेळेचं वाक्य मला ऐकायला आज मला ते कानावरती पडल्याच्या नंतर त्यावेळी मला आज तुम्हाला सांगावं वाटतं काय बाबा आम्ही नाही शिकलो तुम्ही तरी शिका. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता की येणारी पिढी जर सुजल आणि घडवायची असेल, या गावाला खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने घडवायचं असेल तर मला वाटतं प्रत्येक कुटुंबामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुलाची, प्रत्येक कुटुंबामध्ये राहणाऱ्या प्रत्येक आई वडिलांची आणि त्या कुटुंबाची जबाबदारी बनते की माझं कुटुंब जर सक्षम झालं, शैक्षणिक दृष्ट्या असेल, रोजगार दृष्ट्या असेल, तर एक कुटुंब सक्षम झाल्याच्या नंतर संपूर्ण गणेश नगर गाव आपल्याला सक्षम झालेला दिसेल. आणि मला वाटतं 20वा मागी गणेश उत्सव होतोय. येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला ही अशीच परंपरा चालू राहील त्यावेळेला या पदावरती मला वाटतं खोपरे साहेब या ठिकाणी बँकेमध्ये आहेत. मला वाटतं आपल्यासारखे अनेक युवक या ठिकाणी प्राध्यापक, इंजिनियर, डॉक्टर, वकील झालेले दिसतील आणि ते आम्हाला पुढे पाहायला मिळतील असाच आशावाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. 20वा वर्धापन दिन सोहळा तुम्ही साजरा करत आहात. खरं तर संघटन निर्माण करणं, संघटन उभं करणं, संघटनेला सातत्याने तेवत ठेवणं ही साधीसुधी गोष्ट नाही. त्यामुळे या 20 वर्षामध्ये ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत ना हा उत्सव घेण्यासाठी आणि भविष्यामध्ये जे घेणार आहे त्या सर्वांसाठी, आता महेश पण बोलले, मी पण तुम्हाला आव्हान करतो एकदा जोरदार टाळ्या त्या सर्वांसाठी ज्यांनी इथपर्यंत आणलेला आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्ग याला सक्षमपणे आणि सशक्तपणे सांभाळल्याशिवाय राहणार नाही. या गावामध्ये आल्यानंतर एक महत्वाची बाब तुमच्या समोर ठेवतो. पायाला जमीन लागली, बरं वाटलं. मला वाटतं कदाचित या वाक्याचा तुम्हाला काय जणांना मतीदार लगेच कळेल किंवा न कळेल. मी ज्या घरामध्ये गेलो, चहा पिली, पायाला जमीन लागली, मला जरा बरं वाटलं. कारण आजारी पडले का डॉक्टर सांगतात तुमच्या पायाला जमीन पाहिजे, लादी नको. तुमच्या पायाला जमीन पाहिजे, लादी नको. मला असं वाटतं घरातली एक तरी खोली जमीन असणारी ठेवा. काय बोलतोय मी? घरातली एक तरी खोली जमीन असणारी ठेवा. मला वाटतं पूर्वीच्या लोकांना 6 महिन्यातनं 2 वेळा, 6 महिन्यातनं एकदा म्हणजे वर्षातनं 2 वेळा जमीन करताना कंटाळा येत नव्हता. हल्लीच्या पिढीमध्ये जमीन करण्याचा कंटाळा आला आणि जमिनीची जागा लादीने घेतली. बरोबर का चूक? जर तुम्हाला माझं बोलणं आवडलं आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला तर बोलायला काय हरकत नाही, कारण आता आपण भात खाल्लाय आणि भाताच्या वक्तव्यावरून तुम्हाला एक मुद्दा सांगतो. आपल्या कोकणातल्या लोकांसाठी, मी पण कोकणातला आहे, माझं गाव नागोठणे, कोकणातल्या लोकांसाठी एक म्हण आहे, कोकणे आणि भात बोकणे. आता हे तुमच्या ऐकवत आहे का मला माहित नाही, पण आम्ही लहानपणी ऐकत आलेलो आहे. तरुण पिढीला माहित नाहीये कोकणे आणि भात बोकणे. आणि रायगडला भाताचं कोठार बोलतात. आमच्याकडे भाताचाच भात आणि भाताचीच भाकरी, चपाती क्वचित प्रसंगी आमच्याकडे पाहायला मिळते. आणि भातामध्ये दुपारच्या वेळेला असं एक साधन आहे की जे गुंगी आणतं आणि थोडी तरी डुलकी घ्यावीशी वाटते, हो की नाही? त्यामुळे तुम्हाला डुलकी येणार नाही याची काळजी तुम्ही घ्या, मी पण घेणारच आहे.
त्यामुळे मी जर मध्ये मध्ये असं बोललो हो की नाही, तर हो तर हो बोला, नाही तर नाही बोला. म्हणजे तुम्ही पण जिवंत आहात आणि मी पण जिवंत आहे, याचं हे काय राहील, प्रतीक राहील. आता मुद्दा कोणता सांगतोय, या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला जे समजून घ्यायचं आहे ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून गाव विकास चळवळ आणि गाव विकास चळवळीच्या निमित्ताने तुमच्या समोर ज्या बाबी ठेवायच्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. वर्षातनं एकदा तरी चांगल्या विचारांची पेरण गावामध्ये व्हायला पाहिजे. काय बोलतोय मी, वर्षातनं एकदा तरी चांगल्या विचारांची पेरण, जशी भाताची पेरण. तुकाराम महाराज काय बोलतात, शुद्ध बीजापोटी, सर्वांना माहिती आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग तसं गावात जर चांगले विचार पेरले तर लोकांच्या आचरणामध्ये चांगली वागणूक दिसल्याशिवाय राहणार नाही. मग चांगले विचार पेरावे लागतील ना. चांगले विचार काय आपसूक येत नाहीत, त्याची पण पेरण करावी लागते. आणि मग ती पेरण समजून घ्यायची असेल तर या ठिकाणी आता पहिला महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतोय जो फार महत्वाचा आहे. 9 वाजता गावातल्या कुठल्या तरी व्यक्तीने हाकाटी दिली. शब्द कळतोय तुम्हाला, हाकाटी म्हणजे काय दिली, हाक दिली. काय हाक दिली की अमक्या अमक्याच्या अंगणामध्ये गावाची काय आहे, मीटिंग आहे, तुम्हाला मीटिंगला यायचं आहे. सर्वांना आहे का अनुभव याचा. आणि मग त्याने हाकाटी दिली की मीटिंग आहे 9 वाजता. गावातले काही लोक एवढे प्रामाणिक असतात, बरोबर 9च्या टोल्याला येतात. बरोबर का तू, येतात 9 वाजता. काही लोक जरासे 9:15 येतात, काही लोक जरा त्याच्यापेक्षा 9:30 येतात. आणि काही लोकांना परत मग कधी कधी अरे तो हा नाही आला, जरा जा बोलवायला परत, अरे तो नाही आला, जाल बोलायला परत. आणि मग एखादा रागीत असतो, तो लॅपटॉप वगैरे कार्ड वगैरे आणले काय, कळतं ना चेहऱ्याच्या हावभाव. आणि मग 9:45 पर्यंत लोक यायला सुरुवात झाली. आता 10 वाजण्याची वेळ आली, काही लोक काय यायला तयार नाहीये. तेव्हा गावातली जी व्यक्ती पहिल्यांदा आली होती ना, ती काय बोलली, अरे मीटिंग सुरू करा, आम्हाला उद्या सकाळी उठायचं, मीटिंग सुरू करा, आम्हाला उद्या सकाळी उठायचं आणि शेतावर जायचं. तर गावात जाणकार व्यक्ती काय बोलते, 16 आणि गाव आलाच नाही, मीटिंग कशी काय सुरू करायची. काय शब्द वापरतोय मी, 16 आणि गाव आलाच नाही, मीटिंग कशी काय सुरू करायची. आता माझ्या इथल्या तरुण मंडळीला, माझ्या बहिणींना हे शब्द कळतील किंवा न कळतील. 16 आणि गाव म्हणजे काय, 16 आणि, कारण आता 4 आणि चालत नाही, 8 आणि सुद्धा कालबाह्य झालेले आहेत, रुपया सुद्धा चालत नाही. कधीतरी अनुभव पण घेऊन बघा, चणीवाल्याकडे जा, 1 रुपयाचं चण दे, तो तुमच्या तोंडाला बघत आहे. याचा अर्थ 1 रुपये चालत नाही. मग 4 आणि म्हणजे काय, 25 पैसे. आणखीन 4 आणि म्हणजे काय, 25 पैसे, म्हणजे झाले किती, 50 पैसे. आणखीन 25 आणि 25 झाले किती, 50 पैसे. 50 पैसे 50 पैसे झाले किती, 100 पैसे. याचा अर्थ 16 आणि म्हणजे काय, 100%. म्हणजे प्रत्येक घरातला एक माणूस आलाच नाही, मीटिंग कशी काय सुरू करायची. काय कळतं का नाही कळतं. म्हणजे पूर्वीची लोक जाणकार होती, त्यांना माहिती होतं प्रत्येक घरातला जोपर्यंत एक व्यक्ती येत नाही विषय सुरू करू शकत नाही. कारण जर विषय सुरू केला, निर्णय जर घेतला तर उद्या गावामध्ये चव्हाट्यावरती चर्चा होईल. काय, अरे तो विषय आम्हाला मान्य नाही, कारण का आम्ही त्या मीटिंगला नव्हतो. आज मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की या ठिकाणी 16 आणि गाव जमा झालेला आहे. हो की नाही, हात वरती करा. 16 आणि गाव आलाय का नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये एक व्यक्ती तरी आहे का नाही सांगा, आहे का नाही. आता आहे का नाही कन्फर्म करूया आपण लगेच. आता या गावामध्ये 20 आडनावाचे लोक राहतात. किती, आम्हाला पण माहित नव्हतं, पहिल्यांदाच कळलं. मला तर तुम्हाला सुद्धा काही जणांना हे पहिल्यांदा कळलं असं की माझ्या गावामध्ये 20 आडनावाचे लोक राहतात. आणि प्रत्येकाला हे माहिती असलं पाहिजे की माझ्या गावामध्ये किती काय आहेत, घरं आहेत. काही लोक अंदाजे सांगतात असतील 50-60. का 50-60 म्हणजे 50 आणि 60 का 110 का. कन्फर्म सांगता आलं पाहिजे माझ्या गावामध्ये किती घरं आहेत. तर आपल्या गावामध्ये 125 घरं आहेत. आणि किती आडनावाची लोक राहतात, 20 आडनावाची लोक राहतात. आता मी नावं घेतो, हात वरती करा. आणि जर 20 पैकी 20 आडनावाची लोक असतील तर मला तुम्ही परवानगी द्या, सर बोलायला काय हरकत नाही. तुम्हाला कळतं का नाही काय बोलतोय. दुरे आहेत का, हात वरती करा. घाग आहेत का, आहेत. पोटले आहेत का,
शिगवण, शिंगारे, पाखर, चव्हाण, आंबेकर, खोपरे, कालप, देवळे, पोस्टुरे, बैकर, तिलटकर, जोशी, शिंदे, बागवे, बांद्रे, दुर्गावले आणि भुवड एवढेच आहेत का? तर कोण राहिले चुकून? मी घेतला आकडा बरोबर आहे का? राहिले कोणी? कोण राहिले का? हात वरती करा. सर्वजण आलेत का? याचा अर्थ 16 आणि गाव आज या ठिकाणी काय आहे? उपस्थित आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हा गाव जिंकलेला आहे. का जिंकलेला आहे? जिथं सर्व कुटुंबातला एक ना एक तरी व्यक्ती येतो तिथं गावातला उत्सव हा खऱ्या अर्थाने काय असतो? उत्सव असतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या इथे. आमचा गाव एकच आहे, आमचा गाव एकसंघ आहे आणि आमच्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनात दुसऱ्या माणसाप्रती काय आहे? जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, स्नेह आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो? कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. तर मला असं वाटतं ही एकी आपली कधीच दुभंगणार नाही याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा. होय की नाही? ही आपली एकी कधीच दुभंगणार नाही. कुणी कितीही प्रयत्न करू दे, आम्ही आमच्या एकीला दुभंगवणार नाही. अखंडतेने आम्ही आमची एकी तेवट ठेवणार. आणि म्हणून मला असं वाटतं मी पुन्हा एकदा तुम्हाला बोलतोय, मध्ये मी बोलत राहील काय, वर्षातनं एकदा तरी चांगल्या विचारांची पेरण गावामध्ये झाली पाहिजे. पुढच्या वर्षी मला बोलवा किंवा न बोलवा, पण कुणाला तरी बोलवा. कारण एकदा ऐकलेलं 72 तासानंतर विस्मरण होतं. म्हणून बैठकीमध्ये काय सांगतात? स्मरण करा. चुक बरोबर? स्मरण का करा? कारण तुम्हाला विसरायला होऊ शकतं. मग आज मी जे सांगतोय ना, मला असं वाटतं दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी नळावरती काही बाया बोलल्याशिवाय राहणार नाही. काय लय भारी बोलला ग पर्या. कोण होता तो? नागोठण्यावरून आला होता. आणि जर समजा तुमच्या देहबोलीमध्ये जर मी बोललोच नाही, त्यांच्या देहबोलीमध्ये जर मी बोललोच नाही आणि मी एकदम तत्वज्ञानाच्या पातळीवरती जर बोललो तर त्या उद्या नळावरती बोलतील. काय ग बोलला? काय बोलला काय माहिती? त्याचं त्याला माहिती. तर आपण
20व्या मागील जयंतीनिमित्त सर्व गणेश भक्तांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण जनक महात्मा ज्योतिबा फुले या त्रिमूर्ती प्रथम अभिवादन करून माझ्या भाषणास सुरुवात करतो। अस्पृश्य समाजाच्या अस्मिता जागवणारा पहिला मानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या शिक्षण विचाराबद्दल मी माझे थोडक्यात मनोगत व्यक्त करतो। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण पवित्र संस्था आहे, शाळेत म्हणे पवित्र होतात। शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र, ते राष्ट्रीयतेचे, मानवतेचे व अज्ञानमय दूर करण्याचे उदात्त कार्य आहे। शिक्षणाची महती थोरवी आणि शिक्षणाची ताकद असते हे शिक्षणाचे विषयचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवद्वारे लक्षात येते। डॉक्टर आंबेडकरांनी जेवढे आयुष्यात कार्यकर्तृत्व केले ते शिक्षणाच्या अधिष्ठानावर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाचा लेखाजोखा घेताना आपले शिक्षणाविषयीचे विचार सामाजिक संस्कृतीच्या अधिष्ठानावर सविस्तर मांडलेले आहेत। तर एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संबोधित काय व्हायला पाहिजे? Shivaji Maharaj. I humbly request you to listen carefully. Chhatrapati Shivaji Maharaj was the founder of the Maratha Empire in India. He is considered to be one of the bravest warriors of his time and event. Today his stories are narrated as a part of the folklore myth. Shivaji used the Gandhiya tactics to capture the leading Mughal empire. Shivaji was born on 19 February 1630 in Chuleni Fort, situated almost 60 km to the north of Pune. After the local goddess Shivaji, whom his mother worshipped. Thank you. शाळेतून तिला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं, त्यासाठी तिचं अभिनंदन जोरदार झाले पाहिजे। आपण सर्वांनी पुढे येणाऱ्या उपक्रमात सहभाग घ्या। आपल्या सर्वांना विनंती करतो, सर्वांना खूप बोलण्याचा चान्स आहे, पुढे जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही। आणि पुढच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। विद्यार्थी गुणगुरू 16-2023 यामध्ये ज्यांनी फॉर्म फिलअप करून दिले, जमा केले मंडळाकडे, त्यांची नावं आपण घेत होतो। सन 2019 ते 20 ते 21 आणि 2021 ते 22 या तिन्ही वर्षी ज्यांना याचा 10वी 12वी पदवीधर यामध्ये यश प्राप्त केलं, त्यांना आपण आज सन्मानित करत आहोत। तर सर्वप्रथम 10वी मध्ये यश प्राप्त केले ते प्रवीणा यशवंत सिगोल। प्रवीणा यशवंत सिगोल मी विनंती करतो की जे मंदिराच्या कट्ट्यावरती बसले त्यांनी खाली येऊन बसायचंय, विनंती करतो आपणास। आणि पुढची स्पर्धा ही महिलांसाठी आहे, आवर्जून आपण सर्व सहभाग घ्यायचा आहे। आपल्याला नियम सांगितले जातील, संपर्क केले त्यांना सन्मानित करत आहोत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। पुढचं 10वी मध्ये संपादन केलेले कुमारी जागृती पांडुरंग पाकड यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो। प्रतीक्षा आंबेकर ताई टाळे झाले पाहिजे जोरदार। पुढचा सन्मान रिंकी रामजी घाग
रिंकी रामजी घाट यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करतो मी अर्चनाताई शिवण यांना. यानंतर स्वतः आहे अभिजित विठ्ठल पाकर यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करतो महादेव शिवण साहेब. दहावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केले त्यांना सन्मानित करत आहेत महादेव शिवण साहेब. चांगल्या वाला शोधक आहे राहुल किसन देवले त्यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करतो रत्नराव दरे साहेब यांना. राहुल किसन देवले आणि 10वी परीक्षेमध्ये जे संपादन केले आहे त्यांना सन्मानित करत आहेत रत्नराव दरे साहेब. चांगल्या वाला पाहिजे. पुढची स्पर्धक आहे पुढची 10वी परीक्षेमध्ये संपादन केलेले आहे प्रणाली गणपत गुरे यांचा सन्मान. चांगल्या वाला पाहिजे. पुढचा सन्मानक आहे देवदास दामोदर घाट यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो रामचंद्र खोपरे साहेबांना. चांगल्या वाली पुढची सन्मानक आहे दिव्या दामोदर घाट मी रुचिता रमेश घाट यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार घाट दिव्या दामोदर घाट यांचा सन्मान करत आहेत रुचिता घाट मॅडम. चालू व्हायला पाहिजे. पुढची सन्मानित आहे नूतन विठोबा यांचा सन्मान करण्याची विनंती करतो जिया पोचरे साहेब. यांच्या पत्नीकडे खूप काळाचा विक्रम झाला पाहिजे. मी आज दादाबरोबर काम करतोय. मला यांना दोन भाऊंना बघूनच करतोय, कारण का किसन देवले आणि रमेश देवले हे गावासाठी नेहमी झडत असतात आणि 20 वर्ष कार्यक्रमामध्ये आपल्याला फार म्हणजे पावलं टाकलेलं आहे. तर किसन साहेब तुम्हाला काही दोन गोष्टी शेअर करायच्या आहेत आम्हाला की काय काय अडचणी आल्या कार्यक्रम करताना. खरोखर
20वा महादेवर गणेशोत्सव आपण प्रत्येक मिलीस म्हणजे पूर्वी म्हणजे पहिल्या वर्षापासून ते 20 वर्षापासून म्हणजे आमची संघात होती, पण काही 15 वर्षापासून मी आणि माझा भाऊ तर प्रत्येक वर्ष आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि अनुभव आपल्याला असा आलेला आहे की प्रत्येक वर्षी वस्तू स्वरूप असे किंवा रोख रक्कम देणगीदार असो यांनी आपल्याला भरपूर सपोर्ट दिलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ तसेच नवतरुण मुलं आणि मुलं यांचे देखील प्रत्येक वर्षी मुलाचं सहकार्य सहभाग आपल्याला मिळत आहे. तशी याही वर्षी आपल्याला मिळालेला आहे. या वर्षी आपल्या युवा पिढी खूप चांगल्या पद्धतीचा बदल घडवलेला आहे. वेशभूषा घालून ते आपल्या महिला संगीत खुर्चीमध्ये सहभाग घेऊन पहिला 20 वर्षाचे कालावधी कधी पहिला खेळ असेल. सगळ्या पहिला खेळाडू बाद. एक बाद गुलाबी कलरचा खेळाडू सीधा बाहेर. एक कुर्सी कमी करा. चला लवकर लवकर स्टॉप. जोरदार पुढे तयार. पुढे पार्टी. एक मिनिट साईडला. लांब करा. फक्त एक कुर्सी. हो दादांच्या दोन्ही पोळी आधी पहिला. आरुषी न्यावली तयार. म्युझिक डायरेक्टर पंच चंद्रकांत सिगवन. जोरदार म्युझिक मध्ये जरा कामयाबी. म्युझिक मध्ये हातान मोबाईल झाला आहे. झाला लवकर सीधा जाऊ जा.
आंध्रे कसं नाही कसं नाही कंदनवाडा परत नियम लक्षात ठेवा मधून चालू आहे अरे आवाज आवाज काय आवाज इथं वायर भेटत नाही त्याचा काय फक्त एकच माणसाने बोला चंद्रकांत सिगवान किंवा जिया पोस्टले दोनच माणसाने बोला चंद्रकांत सिगवान विजय पाकड किंवा जिया पोस्टले 3 पंचायत आमच्याकडे आणि पंचायत आहे म्हणजे स्टॉप कोण मधून दुसरी अरे बापरे भगवान ट्रॅव्हल्स आपले भगवानचे ट्रॅव्हल्स एकदम स्पीड लागले आणि पुढे जावं तिने खुर्ची बदलली आणि तुमचा अरे 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 भगवान एक्सप्रेस भगवानची गाडी पुढे आणि पुढे तर बसली आणि काय पहिला भाग 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 खेळाडू मागचे 4 खेळाडू काव्या सिया पूर्वी आणि सानिया सगळ्यात सानवी छोटा चतुर मुलग्यावर लक्ष देता देता चालतोय चुको आगीने गाडी उक्षीवर जाऊन थांबली आणि शेवटी सानवीची गाडी उक्षीवर जाऊन थांबली काव्या गेली फायनल बांधावर 3 नंबर आणि आता खुर्ची 1 आणि मॅडम 2 खुर्ची 1 आणि मॅडम 2 पूर्वी बांडाडी मास्टर कुंभू मास्टर आणि सिया बोल बच्चन दोघींना धरारा सिया आणि पूर्वी फायनलिस्ट अरे बापरे बाप बापरे बाप किसन सिगवल साहेबांचा जो प्रेडिक्शन होता तो खरा ठरला की पूर्वीचा नंबर 1 असेल तर तो प्लेअर आउट होईल सर्वांनी लक्ष द्या सर्व प्लेअर जाणते प्लेअर सर्व खेळाडू प्लेअर जाणते प्लेअर हा सर्व बघूया एकदम मोर नाचत आहेत आपल्या उभे राहून अंडरले आणि मोदी होणार आहे आता अरे बाप रे बाप स्टायली होणार आहे काय पहिल्या झटक्यामध्ये पहिला झटका किसन सिगोणे यांना आणि पुढच्या 2 गायब होणार होत्या तिथे एकच गायब केली चंद्रकांत सिगोणे यांनी एकच गायब बॅटरी आणायला पाठवले गेला आणि सिमरन परत कामोटेमध्ये जाणार समृद्धी
समृद्धी आउट. कारण तुझी मान पिळली कांब्यावरून. जनार्दन चव्हाण प्रेक्षक मजा घेताना. एकदम काली पिली टॅक्सी परत तुझ्या घरात. अरे बापले बाप. चला जा तर तुमच्या बकऱ्या सांभाळा. फायनली रेंजीला आउट केलेले आहेत. सामना धडाकेचा चाललेला आहे. नसन जागा घेणार तुम्ही खोटी आणि काय होणार आहे जागृती पागल. पागल फॅमिलीचा पहिला झटका. सर्व काम टाकून सर्व इथे प्रेक्षक आले. काजल देवरे जास्त चरक भरायला जात होती पण ती पहिल्यांदाच गायब झालेली आहे. काय दुःख नाही काय दुःख नाही. करीना कपूर डायरेक्ट वरच्यावरीला सिडकोच्या तिकडे जाताना. पंचानी मध्ये मध्ये जाऊ नये. पंचानी मध्ये मध्ये जाऊ नये. एक खुर्ची आणि प्लेयर दोन. प्लेयर माघार घेतली डायरेक्ट प्लेयर होती. देवेंद्र विश्वनाथ सायना गोटली रोशनी आणि दिव्या. दिव्याला एकदम स्लो मध्ये बाहेर गेली. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. शाईला आउट झालेले आहे. आईला आउट. चार प्लेयर आहेत. पुन्हा विठोबा तुरे आणि दुकानावर. रोशनी घाट दिया घरी जाऊन खा तू दिया.
हुशार खेळाडू पूर्वी दुरे चमकादर, आपल्या गावचा चमकादर कुठे लगेच नापटक. प्रेक्षक खूप मजा घेत आहेत. Finally said Poonam Dore. All Dore families, Dore families. सगळे Dore विजेतापद Doreच्या घरात झाला. पूर्वीचे पाऊल पडले छोटे आणि जिंकले आपले मोठे. फायनल आपण फायनलिस्ट करणार आणि गाणं वाजव चालू करा. सुरेश तिगोणे यांचा खेळ आहे. गाणं लावलं 1 2 3 बटन दाब होत आहे की नाही. सगळे टॉप परफॉर्मर आहेत. टॉप त्याच्यामधले प्लेयर आहेत. चला प्लेयर आहेत सगळे. बघूया कोण आहे ते फायनल. चला अरे बापरे सिया संदीप सिंगरे पहिल्याच फेरीमध्ये आउट. पहिलेच बांधारी होऊन बसली. लवकर लवकर 1 2 3 चालू करा. मुलीच चालू करा. पूर्वी स्लो पूर्वी आपल्या गावचा चमकादर पूनम दुरे रोहिणी पूर्वी आरामात रोहिणी रमेश दिले आउट. जो मेरी मंजिलों को जाती है तेरे नाम की कोई सड़क डायरेक्ट पार्टीच्या प्रथम आउट होऊन पूर्वी आरामात क्या दुरे जीत पाएंगे सिगवन से. क्या दुरे नूतन दुरे आउट. थर्ड फाइनलिस्ट है पूर्वी आणि सिगवन. प्रवीणा टॉप परफॉर्मर. पुढची 1 प्लेयर 2 बघूया विजेता कोण होणार आहे. पूर्वी आणि प्रवीणा. एक पार्टी 1 इस कुर्सी के आगे में जो दौड़ता है वो घोड़ के पूर्वी देरी होगी या रवि की होगी. देखते आगे आगे बढ़ते
अति चांदणी तनु ही उन्हात अरे बाप मिसेस तन्वी विलास पाकर पहिला डबा वासंती गायब. आता फक्त राहिले 13 डबे. 15 मधून 2 डबे गायब. चला राखी पाकड एकदम आरामात. मला असं वाटतं ती भरपूर संगीत खुर्च्या खेळते वाशी गावामध्ये आणि गायब झालेले आहेत कांदलवाडची प्लेयर नलिनी. समोर मध्ये येत आहे. एकदम हळू 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 मुलग्यांची लाईन चालू आहे आणि शेवटला गडबड. दमल्या आता प्ले फक्त 9 डब्यांची गाडी झालेली आहे. छाया भावेश घाट एवढी चालायची सवय नाही. एकदम चला पण चला की बघूया लास्ट पर्यंत चालते का त्यांची कारण का राखी एकदम तयार. अरे आवाज वाढव. अरे वाढव ना. आवाज वाढव डीजे तुला आवाज वाढव डीजे तुला आवाज वाढव डीजे तुला आवाज वाढव डीजे तुला. फोटो घे अरे बापरे सिद्धूची मम्मी आउट झालेली आहे. गावात जब वरात उगवती
मिलन रोशन का तुम्ही आता घरी जाऊन जायची आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय तुमचा लवकर लवकर तयार व्हा पुढील सामना तयार लवकर लवकर पुढच्या तयार करून घ्या राखी पागड फायनली आउट झालेले आहेत आता राखी जाऊन घरी मंचुरा बनवणार आणि चायनीज बिल बंद पंतरमध्ये वाद दोन खुर्चीवर 6 डोळे दोन खुर्चीवर 6 डोळे अर्पितचा आंबेकर आउट झाले आणि हे दोन फायनलिस्ट येऊ शकता 2 मिनिटांसाठी मॅच सिंगवन नंतर तुम्हालाच ऐकायला लागेल की तुम्ही बघत नाही माझ्याकडे मॅच सिंगवन गाडी हलवून चालले रंगीला डायरेक्ट तिकडे तिच्या घरी मेजबाग पैठणी साडी आणि ट्रॉफी तयार ठेवा कारण का विजेते आपल्याला लवकर भेटणार आहेत अरे असं नाही मेजबाग पुढील सामने तयार करा लवकर फायनलिस्ट करा पुढील आपलं नियोजन आहे सागर पोटे त्यांचे ऑपरेटर झालेला नाही गाणं बंद झालेला नाही घाबरले मला असं वाटतं त्यांचं घाबरले त्या पद्धतीचा चान्स दिला तुम्ही हे सामन्याची टेन स्पोर्टवर लाईव्ह बघू शकता उद्या रात्री 8:30 वाजता 8:30 वाजता रघुनाथ यांच्या घरी लाईव्ह दाखवणार हे सामने तुमचे संगीत खुर्चीचे सामने तुम्ही घंटेचा माप घेत आहे मला समजलंय
सामना तयार होत आहेत. धरून पकडून आणलेले प्लेयर जोरदार 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 प्लेयरना मोटिवेट करा आणि पुढे जाऊ सत्यवंत आई आउट झालेले कोच आउट झालेले साडीवर
बॅटरी लावले चार्जिंगला बॅटरी लावलेस ना तिथे अल्बमचं काय आलं सिलेक्शनचं फोटो त्याच्याकडे आहेत पण त्याच्याकडे बोलतो पेनड्रॉइव नाही त्याच्यासाठी मी थांबलो आहे त्या बेबी शॉवरचा पण त्याने सिलेक्ट करून आलेले आहेत फोटो दुसऱ्याचे पण सिलेक्ट करून आलेले आहे माझ्या घेऊन जा ना पेनड्राईव्ह मला पेनड्रॉइव दोन ऑलरेडी केले